सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले दुसरे यांना दिलेल्या चरण पादुकांचा दर्शन सोहळा अक्कलकोट घराण्याकडून प्रथमच आपल्या पुण्यनगरीत श्री दत्त ध्यान मंदिर पुणे पाषाण येथे संपन्न होत आहे. सोहळा नक्की कसा पार पडतोय याविषयीची माहिती घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्त राजे भोसले राजासाहेब अक्कलकोट. पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की हा सोहळा जो पार पडतोय त्याविषयी. राजासाहेब काय सांगाल? प्रथमतः आपलं या पुण्यनगरीमध्ये खूप खूप स्वागत. दीपक भाऊ मानकर विश्वस्त आहेत या दत्त ध्यान मंदिराचे आणि आपण सर्वजण मिळून ह्या चरण पादुका ज्या आहेत त्या आमच्या पुणेकरांसाठी पुण्यामध्ये खास दर्शनासाठी आलेल्या आहेत, या भक्तांसाठी आणलेल्या आहेत. नक्की काय सांगाल? नक्की कशा पद्धतीने आपण हा सोहळा सर्वत्र म्हणजे ह्या ज्या चरण पादुका आहेत त्या सर्वत्र जात आहेत, सर्व भाविकांना याचं दर्शन होते आणि आज ह्या पुण्यनगरीमध्ये आलात, 150 वर्षांनंतर ह्या चरण पादुका बाहेर आल्यात, काय सांगाल? श्री स्वामी समर्थ. पहिली गोष्ट तर आपण ह्या पादुका आपल्या देवघरात पॅलेस मधल्या देवघरात त्याची पूजा केली जाते दररोज आणि त्या पहिल्यांदाच आपण अक्कलकोटमधनं किंवा दर्शनासाठी लोकांपर्यंत बाहेर काढलेले आहेत. त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की आपण एक अक्कलकोटमध्ये एक अनुभूती प्रकल्प करतो आहे. त्या प्रकल्पाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ह्या पादुका बाहेर काढलेल्या आहेत आणि ह्या पादुका 150 वर्ष पॅलेसमध्येच असल्यामुळे ना त्याच्यामध्ये ती तेज किंवा त्याचा जो फील जो आहे ना, बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की प्रत्यक्ष महाराजच त्यांच्या त्या मठामध्ये किंवा आम्ही जिथं जिथं दौरा आमचा झाला तिथं डिरेक्टली लोकांना असं वाटलं की महाराजच स्वतः आले. आजचा खूप सुंदर अनुभव म्हणजे बरेचसे लोक आज मला जे भेटले त्यांना काही कारणामुळे त्यांच्या हेल्थमुळे म्हणा त्यांना अक्कलकोटला पोहोचता येत नाही. तर साक्षात देव कसा भक्तापर्यंत पोहोचतो, दिस वॉज अ क्लासिक एक्झाम्पल आपल्या इथं बघायला मिळतं. आणि ह्या सगळ्या पुण्यामधला कार्यक्रम व्यवस्थित आणि इतका वेल ऑर्गनाइज करण्यामागे फक्त दीपक भाऊ मानकरांचा सपोर्ट आणि त्यांचा काय म्हणतात त्यांना त्यांची भक्ती आहे. आणि महाराजांची भक्ती म्हणल्यानंतर एक फॅमिली असते आणि तुम्ही महाराजांचा भक्त म्हणलाय की तुम्ही तो फॅमिलीचा पार्ट होऊन जाता. तसंच हळूहळू आता ही फॅमिली मोठी होत जाणार आहे आणि अक्कलकोटला आपल्याला बऱ्यापैकी डेव्हलप करायचं आहे. आणि हा अनुभूती प्रकल्प बघायला गेला तर आपण अक्कलकोटच्या आपल्या राजघराण्याकडनं आपण 40 एकर जमीन ह्या प्रोजेक्टसाठी दान केलेली आहे. त्याच्यामध्ये अक्कलकोटमधल्या येणाऱ्या भक्तांना मी विचारायचो की तुम्हाला अक्कलकोटला आल्यापासून काय काय त्रास झाले किंवा काय काय अडचणी किंवा काय काय अक्कलकोटमध्ये असलं पाहिजे. तर त्या 15-16 गोष्टी आपण त्या प्रोजेक्टमध्ये घातलेल्या आहेत आणि आता अक्कलकोटचा कायापालट व्हायची वेळ आलेली आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अनुभूती प्रोजेक्ट पोचावा आणि जास्तीत जास्त लोक या अनुभूती प्रोजेक्टचा भाग व्हावे. आणि हा लवकरात लवकर हा प्रोजेक्ट ऍक्च्युली बघायला गेला तर महाराजांचा आहे. मी फक्त एक भक्त आहे जो हा प्रोजेक्ट पार पाडायचा त्यांचा सेवेकरी म्हणता येईल किंवा त्यांचा भक्त जो ऑन फील्ड काम करायला त्यांनी नेमलेला आहे. मी स्वतःही स्वामी समर्थांची भक्त आहे. स्वतःही मलाही काही काही अनुभव आलेले आहेत. तर मला नक्कीच तुमच्या अनुभूती हा जो प्रोजेक्ट आहे ही म्हणजे हे नक्की तुम्हाला कसं सुचलं हे नक्कीच म्हणजे जाणून घ्यायला आवडेल. सो मी आधी होतो 2020 साली जेव्हा मी अक्कलकोटला पहिल्यांदा गेलो तेव्हा मी नास्तिक होतो. तेव्हा मी नास्तिक म्हणण्यापेक्षा मी अज्ञानी होतो. मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. मग जसं महाराजांच्या मंदिरात जायला लागलो किंवा बाकीच्या तुम्ही माझा पॉडकास्ट आहेच अजून एक तो बघितला तुम्हाला कळेलच. त्यामध्ये मी सगळं सांगितलं की एक्झॅक्टली मला महाराजांची अनुभूती झाली कशी, मला कसे त्यांनी अनुभव दाखवले करून वेगवेगळ्या अशक्य ही शक्य करतील स्वामीजी म्हणतात की नाही, मला खूप न होणाऱ्या गोष्टी करून दाखवल्या. आणि मग 2023 साली मी महाराजांना माझं आयुष्य वाहून टाकलं. म्हणलं तुम्ही जे काय करून घ्यायचंय करून घ्या आणि इथून पुढं लाईफ तसंच राहणार आहे. मालोजीराजे भोसले होतं. आईंनी माझं नाव मालोजीराजे ठेवण्याचं मागचं कारण हे की जेव्हा मालोजीराजे दुसरे अक्कलकोटला राजे होते तेव्हा स्वामी समर्थ महाराज स्वतः अक्कलकोटला आले आणि त्या काळामध्ये अक्कलकोट खूप भरभराट आणि खूप प्रॉस्पेरिटी झाली. त्याच उद्देशाने त्यांनी आय थिंक माझं नाव मालोजीराजे तिसरे ठेवलं की आता माझ्याकडनं मला माहित नव्हतं इतके वर्ष, पण आता हा प्रोजेक्ट अनुभूती बघितल्यानंतर मला हळूहळू गोष्टी कळायला लागल्यात की मला अक्कलकोटमध्ये आणण्याचं कारण काय आहे.
या प्रोजेक्टच्याच माध्यमातून भक्तांसाठी अजून कुठल्या कुठल्या सुविधा किंवा अजून कुठलं तुमचं अम्बिशन आहे की ते आपल्याला करायचं आहे? सो जर का तुम्ही हा प्रोजेक्ट बघितला, जर व्हिडिओ बघितला तुम्ही, तर त्यात तुम्हाला महाराजांची 108 फुटाची मूर्ती दिसेल. त्याच्या खाली आपण एक ध्यान मंदिर आणि एक पारायणसाठी लोकांना करतोय. ते तळ्याच्या सेंटरला करत असल्यामुळे आपण त्याच्या तळ्याच्या अवतीभोवती आपण एक वॉकिंग ट्रॅक करत आहोत तिथल्या लोकल नागरिकांसाठी. तसंच मूर्तीच्या उजव्या भागात जर का बघितलं तर आपण पंचकर्मा रिसॉर्ट करतोय. पंचकर्मा रिसॉर्ट का, तर ज्या लोकांना महाराजांच्या सानिध्यात थोडे जास्ती दिवस राहायचे पण काय करायला नाहीये, तर ते पंचक्रिया तुम्हाला बराच वेळ बिझी ठेवते. तसंच महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या साईडला आपण फूड कोर्ट करतोय. त्या फूड कोर्टमध्ये पण आपण इंडियाभरातले जेवढे पण नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट जेवढं काय फूड आहे आपण ते सगळं तिथं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करणार आहे. तसंच महाराजांच्या मागच्या भागामध्ये आपण हत्ती, आपल्याला शाही हत्ती पाळायचे आहेत, तर त्या हत्तीसाठी आपण त्यांचं कुंजरवन केलेलं आहे. आणि तिथंच आपण नक्षत्र गार्डन पण करणार आहे. सो ज्या नक्षत्राच्या ऋतूप्रमाणे आपण तिथं बसलो तर तुम्हाला त्याचे हेल्थ बेनिफिट्स होतात. तसंच मूर्तीच्या पुढच्या भागामध्ये आपण महाराजांचं दिव्य दर्शन दाखवत आहे. दिव्य दर्शनामध्ये आपण 18 केव्स करतोय. त्या केव्स मधनं महाराजांचं जीवनचरित्र आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसंच आपल्या ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण महाराजांसाठी एक ह्यूज, आता लोकांना गाड्यांचं पार्किंग नसल्यामुळे आपण गाड्यांचं पार्किंग विथ भक्तनिवास, अपार्टमेंट भक्तनिवास करतोय. जरा इट्स गोइंग टू बी थोडंसं मॉडर्न अँड थोडंसं डिफरंट. आणि ह्या जर का तुम्ही प्रोजेक्टमध्ये बघितलं तर ह्यातनं सगळं रेव्हेन्यू जनरेटिंग मुद्दे भरपूर आहेत. आणि त्याच्या कोपऱ्यात जर का तुम्ही बघितलं तर आपण एक हॉस्पिटल करतोय. तर अक्कलकोट राजघराण्याचा एक सिंपल नियम आहे की देवाचा एकही रुपये घरात येऊ द्यायचा नाही. आणि आपण ही जी मूर्ती बनवणार आहे, ह्याची गॅरंटी जी कंपनी बनवणार आहे तिने मला 500 वर्षाची गॅरंटी दिली ह्या मूर्तीला. आपण 300 वर्ष पकडून चालू. 300 वर्ष म्हणल्यानंतर माझे पुढचे 6 पिढ्या. 6 पिढ्या म्हणल्यानंतर मला जी शिकवण माझ्या आईंनी दिलेली आहे की देवाचा एकही रुपये घरात न येता कामा नये, ती मी माझ्या पुढच्या पिढी आणि त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत आय थिंक मी लावू शकतो. पण हे पैसा साठला की माणसाची वृत्ती बदलते. त्यामुळे आपण त्या प्रोजेक्टमध्ये आपण हॉस्पिटल ऑलरेडी घातलेलं आहे. सो अक्कलकोटची मेडिकल नीड आपल्याला फ्री आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. जसं एका काळी होतं अन्न वस्त्र निवारा, या 3 बेसिक रिक्वायरमेंट्स होत्या. आता मेडिकल पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण मेडिकल खूप पुढे गेलेलं आहे आणि त्यावरती एक बिझनेस झालेला आहे. आणि मला वाटतं ते अक्कलकोट सारख्या भागात जिथं महाराजांचं एवढं सानिध्य आहे तिथं तर आपल्याला ह्या प्रोजेक्ट मार्फत आपण लोकांना फ्री ट्रीटमेंट देऊ शकलो पाहिजे. आपण हे दत्त ध्यान मंदिर देखील बघितलं. दीपक भाऊ मानकर हे देखील स्वतः स्वामींचे भक्त आहेत. आपण आणि म्हणजे तुम्हाला त्यांच्याविषयी नक्की काय वाटते? कारण आजचा जो त्यांचा, आजही तुम्ही त्यांच्या सोबत आहात किंवा आज त्यांचं हे दत्त मंदिर, इथे येणारी गर्दी, भाविक भक्त बघितले तुम्ही, काय नक्की काय वाटतं? त्यांना पण इच्छा आहे की अक्कलकोटमध्ये सुधारणा व्हावी. जेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारायला बसलो तेव्हा त्यांची खूप तळमळीची इच्छा होती की इतकं सुंदर गाव आहे, इतकं तिथं स्वतः महाराज आहेत आणि त्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या सुविधा पाहिजेत त्या नाही आहेत. आता इव्हन आपलं सरकारकडनं पण बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स व्हायला लागलेत अक्कलकोटला, तर तो त्यांचा पार्ट आहे. मग मी पण माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन म्हणून हा प्रोजेक्ट सुरू केला आणि दीपक भाऊंनी खूप मला ह्या प्रोजेक्टसाठी पण खूप साथ दिला. ही जागा त्यांनी मला लोकांना ओपन करून देणं हेच एक खूप मोठं अक्कलकोटसाठी आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. ते महाराजांचे भक्त आहेत, ते ऍक्च्युली सगळं महाराज करून घेतात, पण माणसाची इच्छा पण असायला पाहिजे कुणाला मदत करायची. आणि त्यांचा तो जो अप्रोच होता की पहिला मी बोलायच्या आधीच त्यांनी मला सांगितलं की आपण आपल्या मठात करूया म्हणून ही जागा त्या प्रकारे निवडली गेली. तुमचे असे काही अनुभव असतील की म्हणजे या व्यतिरिक्त अजून काही अनुभव असतील ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील की स्वामींविषयी खूप अनुभव आहेत. 1-2 तरी आम्हाला सांगा. अनुभवांमधले बघा, मी जेव्हा जात नव्हतो मंदिरात, माझा पहिलाच अनुभव सांगतो. वर्षभर मी बरीचशी कामं लाईनअप करून ठेवलेली, पण काही कारणांमुळे होत नव्हती ती. मंदिरात गेलो एक दिवशी दर्शनाला, पहिल्यांदा जेव्हा मी मंदिरात गेलो, अभिषेक होता, पुण्यतिथी होती आणि आपल्या राजघराण्याकडनं पंचपक्वानाचा नैवेद्य असतो, गाव जेवण असतं सगळ्यांसाठी. आणि त्यामुळे मी अक्कलकोटमध्ये असल्यामुळे आणि लॉकडाऊन असल्यामुळे मला जावंच लागलं. आणि मी जेव्हा त्या एक दिवस जो होता माझ्या आयुष्यातला, जेव्हा मी मंदिरात गेलो, त्याच्यानंतर माझ्या एका आठवड्यामध्ये सगळी जी एक वर्षभर कामं अडकलेली ती सगळी फटफट झाली. आणि ते पॉसिबल नव्हतं, ऑन एनी लेवल पॉसिबल नव्हतं.
पण ते झालं. पण मग मला आमचे दिवाणजी येऊन म्हणाले की राजे बघा, आपल्या राजघराण्यावरती महाराजांच्या एक वेगळं कृपादृष्टी आहे, एक वेगळा काय म्हणतात त्याला, एक वेगळा अफेक्शन आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं ते दिवाणजी असं काय नसतं, हे सगळं माझ्या कष्टाचे फळ आहेत. मग मला परत मंदिरात घेऊन गेले. गुरुवारच्या दिवशी पालखी असते, त्या पालखीनंतरही मला परत असे अनुभव येत गेले. आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंटली मी जेव्हा पण मंदिरात गेलोय तेव्हा महाराजांनी काही ना काहीतरी, एकतर ते बोलवतात, तुम्ही कितीही मनापासून इच्छा असली नसली तरी ते तुम्हाला बोलवतात. आणि त्यांनी बोलवलं की मी पोचतो, आणि मी पोचलो की काय ना काहीतरी त्यांचा प्लॅन असतो आणि ते करून घेतात. आता हे पादुका काढण्याचं पण आयडिया माझ्या मनी ध्यानात पण नव्हतं की मी असं काहीतरी करीन म्हणून. पण वन रॅन्डम डे असं मला वाटलं की हा प्रोजेक्ट जर का आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला पादुकांचं दर्शन लोकांपर्यंत आणलं पाहिजे. आणि त्या प्रकारे आपण सुरुवात केली महाराष्ट्रातल्या सगळ्या राजघराण्यांबरोबर. आणि मग आज आपला शेवटचा टप्पा आहे पुण्यामध्ये. आणि हा पुण्याचा टप्पा झाला की आपण एक आता जानेवारीमध्ये आता इलेक्शन असल्यामुळे आपण बाकीचे आपलं पुणे आणि मुंबईचे जे प्लॅन्स होते आपण थोडेसे पोस्टपोन केलेत. आणि मग फेब्रुवारीमध्ये आपण मोस्टली परत पुणे आणि मुंबईचे दर्शन लोकांपर्यंत परत ठेवणार आहे. नक्कीच आपण बघितलं की राजेसाहेबांनी आता आपल्याशी बातचीत केलेलीच आहे. नक्की भाविकांसाठी आपण काय सांगाल, म्हणजे असा एक चांगला मेसेज असेल किंवा भाविकांकडून आपल्याला नक्की काय? भाविकांसाठी मी एवढंच म्हणेन की हा स्वामी भक्त हा एक परिवार आहे, आणि हा अनुभूती हा प्रोजेक्ट महाराजांचा आहे. तर तुम्ही सगळे सहभाग व्हा या अनुभूती प्रोजेक्टमध्ये, आणि ह्या प्रोजेक्टला आपण लवकरात लवकर संपवूया. नक्कीच नक्कीच आपण बघितलं राजेसाहेबांची आता आपण चर्चा केली. अनुभूती हा प्रोजेक्ट त्यांचा आहे, अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे आणि स्वामी समर्थांचा प्रोजेक्ट असल्यामुळे सर्वांनीच नक्कीच मला तरी वाटतंय की या प्रोजेक्टमध्ये आपलाही सहभाग प्रत्येकाने नोंदवावा.